तर तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी. देवेंद्रजी आमचे व्यक्तिगत शत्रू अजिबात नाही, असण्याचं कारण नाही. आम्ही ते व्यक्तिगत शत्रुत्व कधी राजकारणामध्ये आणलंही नाही. जे भाजपने आणायला सुरुवात केली, मोदी विशेषतः शहा राजकारणात आल्यापासून दिल्लीच्या, आम्ही तेवढ्या कोत्या मनाचे आणि दुष्ट बुद्धीचे नाही, हे देवेंद्रजींना चांगल्या प्रकारे माहिती आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबरोबर असलेली मैत्री कशी जपली हे एका मुलाखतीत सांगितलं. त्यांनी म्हटलं की 2017ला आम्ही महापौर मुंबईचा भाजपचा बनवू शकलो असतो, पण एकनाथ शिंदे आमच्याकडे आले, आम्हाला विनंती केली. उद्धव ठाकरेंनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय, ते चहाही पीत नाही. अशा पद्धतीची माहिती दिली. हे अतिरंजित आहे, हे अतिरंजित आहे. राजकारणामध्ये देवाणघेवाण होत असते ना, हे राजकारणामध्ये. आणि आम्ही ते एकत्रच होतो, शिवसेना भाजपा युती. महापालिका आम्ही वेगळा लढलो असो कदाचित, पण आमचा जो संबंध होता भारतीय जनता पक्षाबरोबर, हे चांगलं नातं होतं त्यावेळेला. आणि हे ज्या अतिरंजित गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी थांबवायला पाहिजे. कोणाच्या जीवनामध्ये राजकारणामध्ये घडत नाही. आज दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यात या गोष्टी घडत आहेत. कोणी एबी फॉर्म घेत आहे, कोणी रस्त्यावरती येऊन छाती पिटत आहे. असं बोलू नये त्यांनी. इंजिनमध्ये बसून मुंबईच्या सगळ्या विरोधकांना मशालीने जाळून टाकू, राज ठाकरे यांचा अभिमान आहे. त्यांनी एका शाखेच्या भेटीत फार उत्तम बोलले आहेत ते, ठाकरेंसारखंच बोलले. महाराष्ट्राच्या विरोधकांना इंजिनमध्ये बसून अख्ख्या मुंबईमध्ये जाळून टाकू. आज संध्याकाळी शिवतीर्थावर सभा आहे, त्याच्यामध्ये याचे पडसाद उमटतील, ते बोलतील. राऊतसाहेब, शिवसेनेचा लालबाग परळमधला एक जुना जाणता चेहरा माजी आमदार दगडू सपकाळ हे शिंदे शिवसेनेत आता थोड्याच वेळात. जुने जाणते निष्ठावान जे असतात ते पक्षांतर करत नाहीत. निष्ठावान जो असतो तो कधी पक्षांतर करत नाही. तो कुठल्याही लोभाला मोहाला बळी पडत नाही. कदाचित त्याला एखाद्या विषयाची त्याला संताप आला असेल, पण तो थांबतो. ज्याच्या मनात पहिल्यापासून स्वार्थचा अंकुर फुटलेला आहे ते कधीतरी सगळेच. एकनाथ शिंदे हे निष्ठावानच होते ना, छगन भुजबळ निष्ठावानच होते, नारायण राणे, गणेश नाईक हे सगळे निष्ठावान होते. आणि आता जे त्यांच्याबरोबर गेले लटांबर आहे तेही स्वतःला निष्ठावानच म्हणत आहे. निष्ठावान म्हणता आणि भाजपचे बूट चाटता अमित शहाचे, याला कसं काय निष्ठावान म्हणणार नाही म्हणणार.